अर्जुना, एक भक्त एक शिष्य 5 प्रकाराने यज्ञ करू शकतो. पहिला प्रकार म्हणजे द्रव्य यज्ञ. ज्या भक्ताकडे, ज्या शिष्याकडे द्रव्य आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, त्याच्या आधारे त्याची उपासना करून, त्याचे दान करून तो भक्त द्रव्य यज्ञ करू शकतो. पण ज्याच्याकडे द्रव्य नाही, तो भक्त, तो शिष्य कर्मयज्ञ म्हणजे तपोयज्ञ करू शकतो. कर्मेंद्रियाच्या आधारे उपासना करू शकतो. कर्माद्वारे त्या भगवंताशी एकरूप होण्याचा प्रक्रिया म्हणजे कर्मयज्ञ करू शकतो. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार ज्ञान यज्ञ. जो भक्त, जो शिष्य ज्ञानाची उपासना करत असतो,